अभिजित आबा पाटील आपल्या समोर आहेत. ज्या पद्धतीनं पाहिलं असेल तर काल दिवसभरामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत त्यांनी थेट जो आहे तो सडकून टीका केलेले आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर येतात. आबा काय नेमकं बिनसलं गेलंय? पालकमंत्री थेट निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. कुठतर बँटेक्सची उपमा तुम्हाला काल भाषणामध्ये दिली. नाही, महत्त्वाची या निमित्तानं पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सोनं आणि बेंटेक्स उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना ओळखू येईल. या माढा तालुक्याच्या लोकांनी या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्या ठिकाणी सोन्याला मतदान करून 30,600 मतांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून दिलं आणि या तालुक्यातला घराणेशाही आणि वारसा त्या ठिकाणी बाजूला सारला आहे. त्यामुळं आपल्याला या निवडणुकीमधून दिसून येईल. परंतु पालकमंत्री महोदयांना सातत्यानं ही लोक कानात काही ना काही तर सांगत असतील. त्यामुळं पालकमंत्री मला असं वाटतंय ह्या लोकांना बरं वाटायसाठी काहीतरी बोलत असतील. कुठं तर आपण म्हणता की प्रचार सभा पालकमंत्र्यांची म्हणलं की एकच असायची, मात्र सातत्याने वेगवेगळ्या गल्लीबोळात पालकमंत्र्यांची सभा म्हणतो. म्हणजे याचा विचार करा की आता शिंदेंना त्या ठिकाणी निवडून येत नाही आणि आता पालकमंत्र्यांचं औषध वापरून त्या ठिकाणी 5-5 आणि 7-7 सभा जर पालकमंत्र्यांना घ्यायला होत असतील गल्लीबोळात, तर त्या ठिकाणी आपण देखील विचार करावा की ह्यांची सगळे आता सीट धोक्यात आहेत म्हणून त्यांना एवढं पळावं लागतंय. आणि एका बाजूला मी आणि खासदार साहेब त्या ठिकाणी गावभेटी करतोय, लोकांमध्ये जातोय आणि ह्या निवडणुकीपुरतं नाही तर गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं आम्ही लोकांमध्ये असल्यामुळं लोकांचा प्रतिसाद आमच्या मागं आहे आणि हे त्यांना त्या ठिकाणी जाणवत असल्यामुळं पालकमंत्र्यांना इथं आणून त्या ठिकाणी सभा करायची वेळ येते. कुठतर लबाड लांडगा असेल, वेगवेगळ्या उपमा रणजित शिंदे ज्या पद्धतीने देताना पाहायला मिळत आहेत, पालकमंत्री त्याच टोनमध्ये बोलताना पाहायला मिळतात. कुठं चाललाय प्रचार नेमकं? माझी आपल्या माध्यमातून माढा तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला माझा सवाल आहे की 3,59,000 मतदानाचा या लोकप्रतिनिधी म्हणून मला 1,36,000 मतं देऊन आपण निवडून दिलं. अभिजित पाटलाला शिव्या द्या, नक्की हरकत नाही, पण या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमदाराला बोलत असताना मात्र आपण जर अशा भाषा वापरत असाल तर यातून तुमचे संस्कार त्या ठिकाणी कळतात. आम्ही आजपर्यंत रणजित भैया किंवा रणजित शिंदे अशा पद्धतीची आम्ही बोलत असताना आपल्याकडून मात्र एकेरी शब्दात आणि अनेक वेळा वेगवेगळ्या बोललं जातं. मला त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिलेत म्हणून मी चांगल्या पद्धतीने बोलतो. त्यांचे संस्कार काय आहेत हे माढा तालुक्यातली मायबाप जनता हे त्यावरती या निवडणुकीमध्ये उत्तर देईल. कुठतर पण अनेक आश्वासनं दिली होती मात्र त्याचा कुठतर विसर पडला आहे. 1 वर्षात काहीच काम केलं नाही असं देखील पालकमंत्री म्हणाले. का माझी आपल्याला विनंती आहे पालकमंत्री महोदय, आपण नेमकं कोणत्या बाजूनं बोलताय हे एकदा ठरवावं. एका बाजूनं म्हणताय 5 कोटीच्या वर रुपये देणार नाही आणि दुसऱ्या बाजूनं म्हणताय विकास कामं केली नाहीत. एका बाजूला तुम्हीच पैसे देत नाही आणि दुसऱ्या बाजूनं काय काम केलं विचारताय. म्हणजे तुम्ही डबल ढोलकी वाजवू नका. ही शिंदे आत्ता भाजपमध्ये आले, ते उद्या अजून 3ऱ्या पक्षात जातील. ही तुमची नाही ती, कोणाचीच नाही ती. ह्यांचं किती ऐकायचं आपण त्यामुळे विचार करावा, आत्मपरीक्षण करावं. आणि मला 5 वर्षासाठी लोकांनी निवडून दिलं आहे. उद्याच्या या 5 वर्षाच्या काळात आपण देखील एक मोठं मन दाखवून या माढ्या तालुक्यावरती मत नाही म्हणून निधी नाही हे धोरण काय या राज्याच्या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घालून ह्या घटनेला अनुसरून नाही तर आपण याच्यावरती पुनर्विचार करावा आणि या लोकांच्या फार काय नादी लागू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. माझं सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, उपळाई, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.